नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. चक्रीवादळासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, गेल्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये आपण चक्रीवादळासंबंध माहिती आपल्याला सांगत आलेलो आहोत की अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण होणार आहे आणि ते चक्रीवादळ कोणत्या दिशेला जाईल याची माहिती आपण पोहोचवणार होतो आपल्यापर्यंत. परंतु अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रामध्ये मागील 2 दिवसापासून त्या चक्रीवादळाची जी तीव्रता आहे ही थोडी कमी झालेली आहे आणि निश्चितच त्याचा असर म्हणून आपण तो व्हिडिओ याच्या आधी बनवला नाही. परंतु बऱ्याचशा चॅनलमध्ये त्या चक्रीवादळा संदर्भाने भीतीदायक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे खूप नुकसानकारक पाऊस होईल, त्याचप्रमाणे इतर राज्यात सुद्धा नुकसानकारक पाऊस होईल अशा प्रकारचे व्हिडिओ विविध चॅनलवर हवामान चॅनलवर आपल्याला पाहायला मिळते. परंतु मित्रांनो, या चक्रीवादळाचा तितक्या प्रमाणात धोका राहिलेला नाही. या चक्रीवादळाची तीव्रता निश्चितच ही कमी झालेली आहे आणि त्या चक्रीवादळाचा ट्रॅकसुद्धा बदललेला आहे. मित्रांनो, साधारणपणे 11 मे पासून बंगालच्या समुद्रामध्ये या चक्रीवादळाला पोषक स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्या चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे, परंतु तीव्रता ही निश्चितच कमी असणार आहे. मित्रांनो, या चक्रीवादळामध्ये कोणत्या राज्यामध्ये पाऊस असेल, दक्षिण भारतातील कोणत्या राज्यामध्ये पाऊस असेल, त्याचप्रमाणे उत्तर भारतामधील कोणत्या राज्यामध्ये पाऊस असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे या चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये परिणाम होणार आहे याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या चक्रीवादळासोबतच एक पश्चिमी विक्षोभ सुद्धा येणार आहे आणि पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यामध्ये नुकसानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, साधारणपणे या चक्रीवादळाचा असर म्हणून हे चक्रीवादळ तामिळनाडूतील चेन्नईमध्ये धडकण्याची शक्यता आहे. साधारणपणे 13 मे रोजी हे चक्रीवादळ चेन्नईला इथे धडकण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या चक्रीवादळासोबतच 12 मे ते 14 मेचा महाराष्ट्र, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, या चक्रीवादळाचाच परिणाम म्हणून 12 मे रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये म्हणजे कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलक्या प्रमाणात तर काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील कणकवली, सावंतवाडी, चांदवड, गारगोटी या भागामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर, तालगाव, महाबळेश्वर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील काही राज्यामध्ये सुद्धा या चक्रीवादळामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे केरळ आणि कर्नाटक या राज्यामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या चक्रीवादळासोबतच जो पश्चिमी विक्षोभ येणार आहे, या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील काही राज्यामध्ये नुकसानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे जम्मू काश्मीरमध्ये, त्याचप्रमाणे दिल्ली या ठिकाणी हा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा या ठिकाणीसुद्धा या पश्चिमी विक्षोभामुळे वादळी स्वरूपाचा पाऊस दिनांक 12 मे रोजी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या चक्रीवादळाचा असर म्हणून 13 मे रोजी सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील काही राज्यामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये, मोजक्या भागामध्ये गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे. 13 मे रोजी महाराष्ट्रातील मुरबाड, घोटी, लोणावळा या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुणे परिसरातील काही भाग, भोर, चिपळूण या ठिकाणी हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, कोल्हापूर या ठिकाणी हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे शिरूर, पैठण आणि मांजरे या ठिकाणी सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच कर्नाटक या राज्याच्या किनारपट्टीवर पाऊस राहण्याची शक्यता आहे. केरळला सुद्धा 13 मे रोजी हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तामिळनाडूच्या किनारपट्टीवर सुद्धा 13 मे रोजी हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे झारखंडमधील काही भागामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे पश्चिमी विक्षोभामुळे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये हा पाऊस असणार आहे. तसेच पश्चिमी विक्षोभाचा असर म्हणून दिल्लीमध्ये
हा पाऊस असणार आहे. तर पूर्वोत्तर राज्यात सुद्धा 13 मे रोजी हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या भागातील शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याची गरज आहे. मित्रांनो, या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून 14 मे रोजी सुद्धा हे वातावरण पुन्हा कायम असणार आहे. काही भागामध्ये, महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये ढगाळ वातावरण सुद्धा राहण्याची शक्यता आहे आणि उर्वरित भागामध्ये तापमाने पुन्हा वाढीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 1 ते 1.5 अंश डिग्री सेल्सिअसने तापमान 14-15 मे नंतर वाढण्याची शक्यता आहे. 14 मे रोजी या चक्रीवादळाचा असर म्हणून सोलापूर परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण विभागातील कणकवली, सावंतवाडी, निपाणी या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ईश्वरपूर या भागात सुद्धा 14 मे रोजी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. साताराच्या काही भागामध्ये हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे भोर, पुणे, महाड आणि लवासा या ठिकाणी सुद्धा 14 मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील काही राज्यामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. कर्नाटक या राज्यामध्ये 14 मे रोजी हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशातील काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केरळ राज्यात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा असर म्हणून, त्याचप्रमाणे पश्चिम विक्षोभाचा असर म्हणून झारखंडमध्ये काही भागामध्ये सुद्धा 14 मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ओडिशा राज्यात सुद्धा काही भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि या पश्चिमी विक्षोभामुळे हलक्या प्रमाणात जम्मू काश्मीरमध्ये बर्फबारी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, चक्रीवादळाच्या संदर्भात यापूर्वी बऱ्याचशा चॅनलवर अतिरंजक बातम्या देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, चुकीच्या बातम्या पाहण्यापेक्षा खऱ्या बातम्या, हवामानाच्या खऱ्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न करत चला. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. आपले काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. आणि याच संदर्भात म्हणजे मान्सून 2026च्या संदर्भात बऱ्याचशा चॅनलवर मान्सून लवकर येईल अशा बातम्या अजून प्रसारित करण्यात येत आहे. तेव्हा त्या बातम्याकडं तुर्तास दुर्लक्ष करा, कारण सध्या तरी मान्सूनला पोषक स्थिती अजून तयार झालेली नाही. या चक्रीवादळाचा असर म्हणून ज्या भागामध्ये पाऊस झालेला आहे त्या भागातील तापमान हे काही अंशी 1 अंश ते 2 अंश डिग्रीने कमी झालेलं आपल्याला पाहायला दिसत आहे. परंतु हा चक्रीवादळाचा असर संपल्यानंतर महाराष्ट्रासोबतच बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा 1 ते 1.5 अंश डिग्री सेल्सिअसने पुन्हा तापमान वाढायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ त्याचप्रमाणे मराठवाड्यात कुठेही या 3 दिवसामध्ये पावसाची शक्यता नाही. तर शेतकरी बांधवांनो, जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.